नमस्कार. आज आपण सांगली जिल्ह्याच्या शिक्षणावर नजर टाकणार आहोत. नुकताच निपुण महाराष्ट्र अभियानाचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आलाय, ज्यात हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तपासणी झाली. पण या आकड्यांच्या पलीकडे नेमकं काय दडलंय? सांगलीच्या शिक्षणाची खरी कहाणी काय आहे? चला, या विश्लेषणात आपण तेच शोधूया. या संपूर्ण विश्लेषणाची सुरुवात होते एका मोठ्या आकड्याने, 91,860. हा आकडा खूप काही सांगतोय. पण प्रश्न हा आहे की हा आकडा नेमका आहे तरी कशाचा? तर हा आकडा आहे त्या विद्यार्थ्यांचा ज्यांचं या अभियानांतर्गत मूल्यांकन झालं. म्हणजे बघा, सांगली जिल्ह्यातील तब्बल 82% विद्यार्थ्यांपर्यंत हे सर्वेक्षण पोचलंय. याचाच अर्थ यातून जे चित्र आता आपल्यासमोर येणार आहे ते जिल्ह्याच्या शैक्षणिक परिस्थितीचं एक खूप खरं आणि स्पष्ट प्रतिबिंब असणार आहे. मग इतक्या मोठ्या सर्वेक्षणातून सर्वात आधी काय समोर आलं तर एक चांगली बातमी, ती म्हणजे सांगली जिल्ह्याने एकूणच एक दमदार कामगिरी केली आहे. आणि ही कामगिरी किती प्रभावी आहे हे पाहण्यासारखं आहे. संख्याज्ञान असो, गणिती क्रिया असो, वाचन असो किंवा लेखन, या चारही महत्त्वाच्या कौशल्यांमध्ये सांगली जिल्ह्यानं थेट राज्याच्या सरासरीला मागे टाकलंय. ही खरंच एक मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? पण ही चांगली बातमी असली तरी या आकडेवारीच्या थोडं खोलात शिरल्यावर काय दिसतं? म्हणजे सगळीच कौशल्य सारख्याच वेगाने पुढे जात आहेत का? चला, यातला सूक्ष्म फरक जरा उलगडून पाहूया. आणि इथेच या कहाणीतला खरा ट्विस्ट समोर येतो. गणितीय कौशल्यांमध्ये जसं की संख्याज्ञान, जिल्हा 64% जास्त गुण मिळवतोय, जी एक उत्तम गोष्ट आहे. पण भाषा कौशल्यांकडे पाहिलं की चित्र एकदम बदलतं. विशेषतः लेखनामध्ये हा आकडा थेट 41% खाली येतो. ही एक खूप मोठी दरी आहे. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. बघा, एका बाजूला आहे गणित, जिथे जिल्हा खूप मजबूत दिसतोय, आणि दुसऱ्या बाजूला आहे लेखन, जे एक मोठं आव्हान बनून समोर आलं आहे. ही दोन टोकं आपल्याला बरोबर सांगतायत की जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नेमकं कुठे जास्त लक्ष द्यायची गरज आहे. पण हे आव्हान नेमकं कोणत्या टप्प्यावर जास्त दिसतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक इयत्तेच्या आकड्यांमध्ये डोकावून पाहावं लागेल. तेव्हाच खरं चित्र स्पष्ट होईल. आणि सुरुवात करूया इयत्ता 2री पासून. इथे तर एक मोठा विरोधाभास आहे. विद्यार्थी संख्याज्ञानात 72.74% इतकी जबरदस्त कामगिरी करतायत, पण त्याच विद्यार्थ्यांची लेखन कौशल्यातील कामगिरी फक्त 35.24% आहे. विचार करा, गणित आणि भाषा कौशल्यांमध्ये दुपटीहून अधिक तफावत आहे. आता वळूया इयत्ता 3रीकडे. आणि इथे गणितामध्येच एक धक्कादायक गोष्ट दिसते. संख्यांवरील क्रिया या घटकामध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी थेट 50%च्या खाली, म्हणजे फक्त 49.17% आली आहे. हा नक्कीच एक चिंतेचा सिग्नल आहे. म्हणजे काय तर इयत्ता 3री समोर एक दुहेरी आव्हान उभं आहे. एकीकडे लेखनात मुलं मागे पडतायत, जिथे कामगिरी फक्त 34% आहे, आणि दुसरीकडे गणितातल्या क्रियांमध्येही अडखळत आहेत, जिथे कामगिरी 50%पेक्षा कमी आहे. याचाच अर्थ इयत्ता 3री हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातला एक मोठा आणि महत्त्वाचा अडथळा बनलेला दिसतोय. ठीक आहे, तर समस्या तर आपण ओळखली. आव्हान कुठे आहे हे आता स्पष्ट झालंय. पण मग यावर उपाय काय? चला, या विश्लेषणातून पुढे आलेल्या उपाययोजनांवर एक नजर टाकूया. तर यावर उपाय काय? अहवालात 3 स्पष्ट दिशा दिल्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इयत्ता 2री आणि 3रीसाठी खास लेखन कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणे. दुसरी दिशा आहे इयत्ता 3रीसाठी जिथे गणितीय क्रियांमध्ये मुलं मागे आहेत, त्यांच्यासाठी उपचारात्मक अध्यापन सुरू करणे. म्हणजे जिथे कमजोरी आहे तिथे विशेष लक्ष देऊन शिकवणे. आणि तिसरं लक्ष आहे सर्वच इयत्तांमध्ये वाचन आणि लेखन यातील ही जी दरी आहे ती कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे. आणि शेवटी प्रश्न हाच उरतो, ज्या सांगली जिल्ह्याने गणितामध्ये इतकी उत्तम कामगिरी करून दाखवली, तोच जिल्हा एक योग्य आणि लक्ष केंद्रित योजना आखून लेखनाला आपली पुढची मोठी यशोगाथा बनवू शकेल?